माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडून काँग्रेस पक्ष सदस्यत्वासह आमदारकीचाही राजीनामा। लवकरच अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता। पंधरा फेब्रुवारीला अमित शहांच्या उपस्थितीत अशोक चव्हाणांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश होण्याची शक्यता। चव्हाणांना भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी दिली जाणार असल्याची माहिती। भाजपमध्ये जाण्याचा अजूनही कोणताही निर्णय नाही, अशोक चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया। राजीनामा देण्याचं ठोस कोणतेही कारण नाही असंही विधान। केंद्र सरकारने काढलेल्या श्वेतपत्रिकेमध्ये आदर्श घोटाळ्याचा उल्लेख। तपास सुरू असल्याने अशोक चव्हाणांचा राजीनामा, विरोधकांचा आरोप। आगे आगे देखिए होता है क्या। काँग्रेस आमदार अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचं सूचक वक्तव्य। काँग्रेसमधले अनेक मोठे नेते भाजपच्या संपर्कात। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य। तर काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद आणि अस्वस्थता, बावनकुळेंची माहिती। अशोक चव्हाणांसोबत काँग्रेसचे आणखी आमदार जाणार नाहीत, पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा। तर शासकीय यंत्रणांच्या दबावामुळे अशोक चव्हाणांचा राजीनामा, वडेट्टीवारांची भाजपवर टीका। आता काँग्रेस पक्षही अशोक चव्हाणांच्या हातात देतात का हे पाहावं लागेल। उद्धव ठाकरेंचा भाजपवर आणि केंद्रीय निवडणूक आयोगावर निशाणा। तर काही दिवसात भाजपचा अध्यक्षही काँग्रेसमधून आलेला असेल, ठाकरेंचा हल्लाबोल। राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा सर्वेक्षणाचा अहवाल 15 फेब्रुवारीला सरकारला सादर होण्याची शक्यता। विशेष अधिवेशनामध्ये मराठा आरक्षणाच्या घोषणेची चिन्ह। राज्य सरकारला स्वतंत्र आरक्षण देण्याचा अधिकारच नाही, आरक्षणाचे अभ्यासक हरिभाऊ राठोड यांचा दावा। ओबीसींच्या अंतर्गत आरक्षण हाच पर्याय असल्याचा पुनरुच्चार। यंदा मुसळधार पाऊस बरसणार, जागतिक हवामान संस्थांचा अंदाज। अल निनोचा प्रभाव जूनपर्यंत संपुष्टात येण्याची शक्यता। विदर्भ आणि मराठवाड्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा कहर। हरभरा, गहू, तूर आणि कपाशीचं मोठं नुकसान। नुकसान भरपाई देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।